वाहिनीच्या नव्या वाटा नव्या दिशा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे। स्पर्धा परीक्षा म्हणजे आजच्या जगातील एक अविभाज्य घटक आहे। स्पर्धा परीक्षा म्हटलं की इंजिनिअरिंगला जाण्यासाठी, मेडिकलला जाण्यासाठी, आर्किटेक्चर बनण्यासाठी किंवा CA बनण्यासाठी स्पर्धा परीक्षा या फार महत्त्वाच्या आहेत। या स्पर्धा परीक्षांना आपण JEE, नीट, CA फाउंडेशन, BARCH, नाटा या नावाने ओळखलं जातं। या स्पर्धा परीक्षात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राध्यापिका मिसेस भूमिता पटेल मॅडम। मॅडम, आपलं स्वागत आहे। नुकतंच ऐकण्यात आलेलं म्हणजे की 5 मेला जी JEE मेन्सची परीक्षा झाली त्यामध्ये आपल्या शाळेतील 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। याबद्दल सर्वप्रथम आपलं अभिनंदन मॅडम। तर हे यश आज स्पर्धा परीक्षा किंवा JEE म्हटलं की शक्यतो सर्वसामान्य माणसं पुणे, मुंबई, राजस्थान, दिल्ली यासारख्या मोठ्या मोठ्या शहरांचा विचार करतात। आज खेड सारख्या या छोट्या शहरात आपण हे कौतुकास्पद कामगिरी बजावली, याबद्दल आपण काही सांगू इच्छिता? थँक्यू सर, धन्यवाद। जसं तुम्ही म्हटले की मुंबई, पुणे ह्या मोठे मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये आपली भरपूर मुलं तिथे ह्याच्यासाठी जातात, ॲडमिशनसाठी जातात। बट तसंच आपल्या छोट्यासा टाउन ॲज अ खेड तिथे आज आपल्या इथे भरपूर ॲडमिशन्स 11-12ला येत आहेत। त्याचं एकमेव कारण आहे की आपल्या इथे each and every फॅक्टर म्हणजे ट्रस्टीज पासून each and every फॅकल्टीज पासून सगळ्यांची ह्याच्यात मेहनत आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपण त्यांचं वेगळ्या प्लॅनिंग, वेगळ्या पद्धतीने आपण त्याला राबवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि जर म्हणायचं झालं तर आपल्या इथे JEE, नीट, आर्किटेक्चर जसं की JEE, आर्किटेक्चर ॲज वेल एज नाटा जे स्टेट बोर्डची एक्झाम आहे, प्लस CA फाउंडेशन असे डिफरंट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आपण घेत असतो, म्हणजे त्याची तयारी करून घेत असतो। त्याच्यात ही गोष्ट ओनली म्हणजे 11-12 साठीच नाही आहे, तर आम्ही ही ॲज अ स्कूल आम्ही ही मुलांना कॉम्पिटिटिव्ह जी आपल्याला त्यांना कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डला जी तयारी करायची आहे त्याच्यासाठी आपण त्यांना फर्स्टपासून तयारी करत असतो। तर आमची मुलं वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये अपियर होत असतात अँड तसंच मुलं डिफरंट एक्झाममधून ते लॉरेल्स पण आणतात स्कूलसाठी। आणि एस्पेशली JEE, नीट वगैरे ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर आपण हे फाउंडेशन 7th ऑनवर्ड स्टार्ट करतो। म्हणजे मुलांना 7th, 8th, 9th, 10th याचा जो अभ्यासक्रम आहे ते 11-12चं रिलेटेड आहे आणि त्याच्यामुळे 7thला असतानाच मुलांना थोडेसे कन्सेप्ट 9चे कळतात, जेव्हा मुलं 8मध्ये असतात तेव्हा थोडेसे कन्सेप्ट त्यांना 10चे कळतात अँड इट गोज ऑन। जसं की 9thला असताना ते 11चे थोडे कन्सेप्ट शिकतात आणि 10thमध्ये असताना मुलं 12चे कन्सेप्ट शिकतात। आणि ॲज पर द चॉईस ऑफ द स्टुडंट्सला काय आवडतं त्या हिशोबाने आपण त्यांची तयारी करून घेतो आणि जेव्हा मुलं 10thला असतात तेव्हाच त्यांची तयारी झालेली असते की मला कुठली फील्ड चूज करायची आहे आणि त्या हिशोबाने आपण त्यांची तयारी करून घेतो। ओव्हरऑल आत्ताच आपल्याला कळलं असणार की ह्या वर्षी JEEची एक्झाम ऑनलाईन होणार आहे आणि ऑलरेडी आमची ह्या मुलांना म्हणजे इथे कुठेही म्हणजे ओव्हरऑल मोठ्या इन्स्टिट्यूटला सुद्धा, मुंबई पुण्याच्या इन्स्टिट्यूटला सुद्धा ऑनलाईन एक्झामची तयारी घेतली गेली नव्हती। बट आमच्या इथे जेव्हा कळलं की आपल्याला ही एक्झाम्स ऑनलाईन होणार आहे, सो सिन्स दॅट डे विदिन 15 डेज आम्ही त्याच्यासाठी मेहनत केली, सॉफ्टवेअर तयार केलं आणि आमच्या मुलांनी भरपूर प्रॅक्टिस ऑनलाईन एक्झामच्या केले अँड विथ दिस म्हणजे ह्याच्यामुळे मुलांना खूप ईज गेलं, म्हणजे त्यांना असं डिफिकल्ट वाटलं नाही। आणि जेव्हा मुलं एक्झाम देऊन आली तेव्हा मुलांनी आम्हाला सांगितलं की कम्प्युटर बेस्ड एक्झाम होती पण बाकीच्या मुलांना कम्प्युटर कसं वापरायचं हे पण जमत नव्हतं, बट आपल्या मुलांना ते खूप इझी गेलं आणि ह्याच्यामुळे मे बी की आम्ही जे चेंजेस होत असतात त्या चेंजेसला ॲक्सेप्ट करतो आणि त्या हिशोबाने आम्ही तिथे पुढे जायचा प्रयत्न करतो आणि ह्याच्यामुळे मे बी की आम्हाला ह्याचं यश भेटतं। सो ओव्हरऑल JEEचं बोलणं झालं तर JEE मेन्स ही एक्झाम ओव्हरऑल आपल्याला माहिती आहे की त्याच्यासाठी टोटली इंजिनिअरिंगची तयारी करायला लागते आणि ह्याच्यासाठी आपण स्पेशली इंजिनिअरिंग मधून जे फॅकल्टीज असतात, स्पेशल वेल क्वालिफाईड फॅकल्टीज आपण अपॉइंट केलेले आहे ज्यांनी स्वतः ह्या फेज थ्रू गेलेले आहे। ह्या सगळ्या फेज थ्रू स्पेशली ते इंजिनियर्स गेलेले आहे आणि इथे कसं आपलं पर्सनल अटेन्शन असल्यामुळे प्रत्येक पॅरेंट्सला आपल्यावर विश्वास आहे की आपण जे चॅलेंज स्वीकारतो ते नक्कीच आपण मुलांना त्यांना यशपर्यंत आपण घेऊन जाणार। आणि याच्यामुळे टीचर्स, ट्रस्टीज, फॅकल्टीज ॲज वेल एज जे स्टुडंट्स आहे यांचा जो रॅपो असतो ते खूप चांगला असल्यामुळे सगळ्यांना एक पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि या हिशोबाने आपण कधीच हरायचं नाहीये आणि आपल्याला आपले जे गोल्स आहे की आपल्याला जे यश मिळालेलं आहे तिथे आपल्याला न थांबता अजून आपण कसं पुढे जाऊ शकतो याचा आपण विचार करत असतो आणि सो मेनी फॅक्टर्स आर देअर आणि ह्या फॅक्टर्समुळे आय होप की स्कूल प्रगती करत आहे. आपण जसं सांगितले की जेई ही परीक्षा आपण ऑनलाईन घेता किंवा ऑनलाईन सुरू झालेली आहे, तसं नीट आणि BARC आणि नाटा याही ऑनलाईन आहेत का? याबद्दल आपण काही अधिक माहिती देऊ शकता? हो सर, जसं आपण जेई मेन्स बद्दल बोललो की इंजिनिअरिंग, तसंच तो पेपर 1 आहे आणि इथे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये की पेपर 2 जेईचीच ती आर्किटेक्चर सुद्धा असते. सो ती सुद्धा ऑनलाईन होती आणि त्याची पण आपण तयारी करूनच घेतलेली आणि नाटा ती पण ऑनलाईनच होणार आहे आणि त्याच्यासाठी पण आपली तयारी ऑलरेडी आहे. आता बोर्ड एक्झाम्स संपलेल्या आहेत अँड त्याच्यामुळे आता आमचे पुढे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहे जसं की आता जेई मेन्ससाठी सेकंड फेज आला आहे, जेई आर्किटेक्चरसाठी सुद्धा सेकंड फेज आहे, नाटा आहे 14 एप्रिलला, 5 मेला नीट आहे. तर ह्याची तयारी सुद्धा मुलं आणि टीचर्स हे कंटिन्युअसली चालूच आहे. स्पेशली नीटबद्दल बोलायचं तर इथे ऑनलाईन एक्झाम्स नाही आहे, बट आम्हाला असं कळलं आहे की मे बी विदिन इयर ऑर 2 ती एक्झाम्स ऑनलाईन होऊ शकतात. मग त्याच्यासाठी सुद्धा आपली तयारी आहेच, बट आत्ता मुलांना पेपर पेन टेस्ट असल्यामुळे आपण त्यांच्या त्या हिशोबाने प्रॅक्टिस घेतो आणि स्पेशल सांगायचं म्हणजे की आपल्या इथे जेवढ्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स आहे त्याचे जे क्वेश्चन पेपर्स वगैरे असतात त्यांचे इच अँड एव्हरी क्वेश्चन पेपर आपली मुलं सॉल्व करतात. ओव्हरऑल एव्हरी अल्टरनेट संडेजला जेव्हापासून मुलं एप्रिलमध्ये ॲडमिशन्स घेतात तेव्हापासून एव्हरी अल्टरनेट संडेज मुलं पेपर देत असतात आणि त्या हिशोबाने मुलांनी काही मिस्टेक्स केले त्याचे जे डाऊट सेशन्स असतात त्याच्यासाठी टीचर्स त्यांच्यावरती वर्क करत असतात आणि त्या हिशोबाने त्यांचे पुढे त्यांचे मिस्टेक्स रेक्टिफाय होतात आणि कंटिन्युअस एक्झाम दिल्यामुळे मुलांना जेव्हा ते फायनल एक्झामसाठी जातात तेव्हा त्यांना असं वाटत नाही की आपण कुठली तरी मोठी कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जातोय. दे आर व्हेरी यूज टू विथ दिस अँड दे फील की जेवढे राऊंड झाले त्याच्यातला हा एक मोठा राऊंड आहे आणि दॅट इझिली दे गो अँड गिव्ह द एक्झाम्स अँड सो वी फील की म्हणजे लास्ट मोमेंटला तयारी नाही करायला पाहिजे मुलांना. फ्रॉम फर्स्ट डे इटसेल्फ इफ द स्टुडंट अँड टीचर बोथ आर कन्सिस्टंट इन देअर वर्क वी डोंट फील की मुलांना पुढे कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देताना प्रॉब्लेम येऊ शकतं. खूप छान मॅडम. बदलत्या काळासोबत ॲक्सेप्ट करून आपण फ्युचरचाही विचार करताय, अतिशय छान. मॅडम, आपल्या इथे 2 वर्षापूर्वी कॉमर्सची शाखा ओपन करण्यात आली, त्याचबरोबर CA फाउंडेशन हा कोर्ससुद्धा इंट्रोड्यूस करण्यात आला. त्या कोर्सबद्दल काही माहिती? डेफिनेटली सर, 2 वर्ष आधी जेव्हा आपल्या इथे सायन्सेस 11-12 आपण राबवत होतो तेव्हा पॅरेंट्सची मागणी होती की कॉमर्स इथे एक CBSE कॉमर्स नाही आहे आणि CA फाउंडेशनसाठी पण स्पेशल कोर्सेस खेडमध्ये नाही आहे आणि त्याच्यामुळे पॅरेंट्सने आम्हाला रिक्वेस्ट केल्यामुळे वी स्टार्टेड विथ कॉमर्स आणि आपल्या ट्रस्टीज वगैरेचं विजन खूप वेगळं असल्यामुळे त्यांचं म्हणणं असं की मुलांना सिम्पल नाही भेटलं पाहिजे, जे आहे ते बेस्ट भेटलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही स्टडी केलं अँड वेन वी स्टडी आम्हाला ते कळलं की जे CA फाउंडेशनला जे सिलेबस आहे तो सिलेबस आपल्या CBSE बोर्डमध्ये आहे आणि त्याच्यामुळे फरक काय पडतो की त्यांना एकदम वेगळी स्टडी करायला लागत नाही. ओव्हरऑल आपलं 11th आणि 12thचं सिलेबस थोडं हाय असल्यामुळे मुलांचे ॲम्बिशन्स जे आहे CA क्लिअर करण्यासाठी दॅट बिकम्स व्हेरी इझी आणि स्पेशली मॅथ्सबद्दल बोलायचं तर आपलं बोर्डचं मॅथ्स इज ऑल्सो व्हेरी गुड आणि त्याच्यामुळे CA फाउंडेशनमध्ये जो मॅथ्स लागतो कारण ओव्हरऑल मुलं असं विचार करतात कॉमर्समध्ये आपण गेलो आहे म्हणून सायन्स म्हणजे ओव्हरऑल एक थिंकिंग असतं की सायन्सची मुलं मॅथ्सला चांगली असतात, कॉमर्सची मुलं नसतात, पण असं नाही आहे. कॉमर्सची मुलं सुद्धा एवढं खूप छान अभ्यास करून खूप छान मेहनत करून चांगले मार्क्स मिळवू शकतात. आत्ताच आपली बोर्डची एक्झाम संपली आहे आणि डेफिनेटली आता CA फाउंडेशनचे कोर्सेस कंटिन्यू चालूच आहे आणि त्या हिशोबाने डेफिनेटली आपल्याला CA फाउंडेशनमध्ये पण आपली 4 ते 5 मुलं डेफिनेटली क्लिअर करणार फर्स्ट ट्रायमध्येच, एवढा आम्हाला विश्वास आहे. अजून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मॅडम, की या स्पर्धा परीक्षांना सुरुवात करण्यासाठी, या अभ्यासक्रमाला लागण्यासाठी मुलांनी कधी प्रवेश घ्यावा, कधी सुरुवात करावी, याबद्दल थोडी माहिती? डेफिनेटली सर, हा क्वेश्चन मला खूप आवडलं आणि हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही विचारलंय. कसं होतं जेव्हा आम्ही शिकलो तेव्हा असं होतं की 10वी नंतर तुम्हाला 2 महिने हॉलिडेज पाहिजे
कुठलीही बोर्ड एक्झाम संपली की वी हॅव टू रिलॅक्स. बट आता कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये असं नाही आहे. आणि जी मुलं विजिलंट आहे, ज्यांना ऑलरेडी माहिती आहे की मला काय करायचं आहे, ती मुलं येतात. बट भरपूर मुलं अशी आहे की त्यांना असं वाटतं की आत्ताच नुसती बोर्डची एक्झाम संपली आहे, तर आत्ताच कुठे परत स्टडी स्टार्ट करायचं. पण इथेच मुलं चुकतात. ॲक्च्युली आपलं ओव्हरऑल तयारी कंटिन्युअसली चालूच पाहिजे. बट आम्ही ह्यासाठी एस्पेशली आपली बोर्डची एक्झाम्स आता 28ला संपणार आहे आणि आम्ही 8 एप्रिलपासून न्यू 11 स्टार्ट करणार आहे. ह्याचं 10 डेज हॉलिडेज आम्ही नुसतं दिलं आहे. याचं कारण एकच आहे की मुलांना ओव्हरऑल 2 वर्षाचा वेळ असतो, त्याच्यात आपल्याला 2 इयर्सचं सिलेबस कंप्लीट करायचं आहे. असं नाही की त्यांना नुसतं 12चं सिलेबस आहे. त्यांना 11 आणि 12 हे दोन्ही सिलेबस कंप्लीट करून त्यांचे राऊंड्स घेऊन त्यांना आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने तयार करायचं आहे. म्हणून आपल्याकडे ओव्हरऑल 1.5 मंथ असतं, आपल्याकडे 1.5 इयर असतं. म्हणजे आता जरी आपण एप्रिलमध्ये स्टार्ट केलं तर आपल्याला त्यांचं बेसिक मॅथ्स वगैरे सगळं घ्यायला लागतं. कारण जर तुम्ही बघितलं तर 10th आणि 11th याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. म्हणजे 10th मधून आपण जेव्हा 11th मध्ये एंटर करतो तर लगेच मुलांना सगळं इझी जात नाही. तर ते ऍक्सेप्ट करण्यासाठी त्यांना ओव्हरऑल 1.5 मंथ जातं आणि त्याच्यानंतर खरी 11 स्टार्ट होते. सो ओव्हरऑल आपल्याकडे 1.5 इयर असल्यामुळे त्यांचं पोर्शन संपवून, त्यांची रिटेस्ट घेऊन, त्यांची प्रॅक्टिस घेऊन या सगळ्या गोष्टी 1.5 इयर मध्ये संपत नाही. आणि त्याच्यामुळे म्हणजे माझं मुलांना सांगणं एवढंच असणार की एकही मिनिट त्यांनी काहीतरी ठरवले की त्यांना काहीतरी मोठं व्हायचं आहे, त्यांना चांगल्या दिशेकडे वळायचं आहे, तर डेफिनेटली आय वुड सजेस्ट की मुलांनी त्यांचा टाइम वेस्ट न करता जसं 10th महत्वाचं आहे तसं 11th आणि 12th हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण भरपूर मुलं असं विचार करतात की 11th इझिली घेतात आणि 12th मध्ये त्याची तयारी करतात आणि त्याच्यामुळे मुलांचा रिझल्ट लागत नाही. बट आपण इथे फर्स्ट डे पासून मुलांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन त्यांच्याकडून आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडून स्पिरिच्युअल की अकॅडमिक बद्दल आपण बोलून मुलांना आपण नवीन प्रकारे तयार करत असतो. आणि डेफिनेटली जर मुलं एप्रिल पासून त्याचा अभ्यास स्टार्ट केला तर डेफिनेटली त्यांना रिझल्ट निश्चित त्यांना भेटणार. धन्यवाद मॅडम. आज इथे या मुलाखतीत तुम्ही उत्कृष्ट माहिती दिली. नीट, जेई, BR, CA फाउंडेशन यासारख्या सर्व कोर्सेसबद्दल तुम्ही फार छान सांगितलेलं आहे. आज पालक म्हणून जर माझा पाल्य 10वीत असेल आणि 11वी-12वी मी त्याची कुठे करावी, काय करावं, त्याला कुठली दिशा द्यावी, कुठली वाट दाखवावी, तर हे सर्व प्रश्न आज या मुलाखतीत सुटलेले असतील. आणि या नोटवरती मी आज आपली रजा घेतो. आपण इथे आलात, इतकं सुंदर मार्गदर्शन केलं याबद्दल फार धन्यवाद.